नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त इथे दाटसर आणि गुठळ्यांचा आमरस कसा करायचा एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहे। रेसिपी खूप सोपी आहे। यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केला नाही तरी सुद्धा मस्त हा आमरस बनून तयार होतो। छान असा गुठळ्यांचा आमरस, अजिबात काळा पडत नाही। यामध्ये आपण असं काही मिसळलं की त्यामुळे आमरस काळा होणार नाही, याचा रंगही असाच टिकून राहील। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, अजिबात स्किप करून बघू नका। शेवटपर्यंत व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला समजेल की यामध्ये आपण असं काय मिसळलं की त्यामुळे आमरस काळा पडणार नाही। तर हा आमरस फ्रीजमध्ये छान 5-6 दिवस तरी आरामात टिकतो, जसा तसा राहतो, अजिबात खराब वगैरे होत नाही। तर इथं मस्त असा आमरस बनून तयार होतो। तर ही रेसिपी खूप सोपी आहे, तुमचाही आमरस असाच यावा, अजिबात काळा पडावा नाही। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त असा आमरस बनवायला सुरुवात करूया। मागच्या वर्षी सुद्धा आमरस कसा बनवायचा ते सुद्धा आपण बघितलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा। चला तर मग आपण झटकेपट रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आमरस बनवण्यासाठी इथे मी 3 मस्त अशी पिकलेले आंबे घेतले आहे। तुम्ही बघू शकता आंबे निवडताना कसे निवडायचे बघा, असे व्यवस्थित हे पिकलेले असावे बघा। आणि याचा स्मेल घेऊन पाहायचा, छान प्रकारे असा येतो म्हणजे हा आंबा पिकलेला आहे बघा। पिकलेला आंबा असा असतो, त्याला अशा सुरकुत्या पडलेल्या असतात म्हणजे तो व्यवस्थित असा पिकलेला असतो। हे आंबे मी सर्वात आधी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे। इथं मी बदाम आंबा घेतला आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचा आंबा घेतला तरी काही हरकत नाही, आमरसाचा खूप छान होतो, म्हणून इथं मी बदामी आंबा घेतला आहे बघा। इथं असा एक आंबा घ्यायचा, व्यवस्थित याला असं दाबून घ्यायचं आहे। मस्त रसरशीत हा आंबा आहे। तर इथं अर्धा किलोपेक्षा जास्त आणि 1 किलोपेक्षा थोडंसं कमी इथं आंबे घेतले मी। हा आंबा छान असा दाबून घ्यायचा, छान असा माचून घ्यायचा आहे, गोल गरगरीत असं फिरून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित हा मऊ पडतो बघा। मस्त असा मऊ पडलेला आहे। आता याच प्रकारे हा सुद्धा आंबा व्यवस्थित असा दाबून घ्यायचा बघा, बोटाने असा दाबला की लगेच हा नरम पडतो। कारण आपण आंबे निवडताना असे आंबे निवडले की त्याचा पटकन असा आमरस काढता येतो बघा। किती पटकन असा हा मऊ पडला आहे। आपल्या बोटाच्या मदतीने हा असा गोल फिरवायचा आणि असा व्यवस्थित दाबून घ्यायचा। तुम्ही बघू शकता मस्त इथं हा नरम पडला आहे। आता याच प्रकारे हा सुद्धा आंबा पटकन असा नरम करून घेऊया बघा। यामध्ये आपल्याला हा आंब्याचा रस काढून घ्यायचा, मस्त आंब्याचा व्यवस्थित असा गर निघलेला आहे, चांगला पिळून घालायचा। आता याच पद्धतीने दुसरा सुद्धा आंबा आपण यामध्ये फोडून घेऊया बघा, यात गर हा व्यवस्थित निघतो। पद्धतीने हा सुद्धा यातील सुद्धा रस काढून घेऊया। आणि कोय आहे याचा सुद्धा आपल्याला रस असा दाबून काढून घ्यायचा आहे। तर रस खायला हा असा हाताने बनवलेला खूप छान लागतो, मिक्सरमध्ये अजिबात करायचा नाही। मिक्सरमध्ये केला तर तो रस नाही म्हणत, त्याला पल्स म्हणतात बघा। याच पद्धतीने हे बाकीचे आंबे सुद्धा आपण असं यातील गर काढून घेऊया बघा। इथे सगळ्या आंब्याच्या कोईतला गर काढून घेतला, व्यवस्थित असा निघला आहे। आणि मग यामध्ये आपण अजिबात पाणी घातलेलं नाही, भरपूर असा गर निघलेला आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे, तर इथं मी अर्धी वाटी साखर घालून घेते। आंबा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता। आता इथे एक अशी रई घ्यायची आणि याने हे छान घोटून घ्यायचं आहे। आता याच पद्धतीने आता हा आमरस 3-4 मिनटं व्यवस्थित असा घोटून घ्यायचा आहे बघा। इथे आमरस मी 3-4 मिनटं छान असा फेटून घेतला आहे। मस्त यातील गुठळ्या अशा मोडल्या गेल्या आहे, तुम्ही बघू शकता। मस्त इथं आपला आमरस बनून तयार आहे। आता लगेच आपण याला सर्व करून घेऊया। क्या बात आहे, मस्त असा गुठळ्याचा आमरस झाला आहे, मस्त असा दाटसर हा रस झाला आहे आपला। आता आपण लगेच याला काढून घेऊया। तर बघा इथे एक मातीचं बाऊल आहे, लगेच आमरस आपण सर्व करूया।
बघा इथं आमरस सर्व करून घेतला आहे। सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे आपण यामध्ये असं काही मिसळत आहे की त्यामुळे आमरस अजिबात काळा होत नाही। तर बघा यामध्ये आपण आंब्याची कोय घालत आहे, यामुळे आमरस अजिबात काळा होत नाही। तर मस्त इथं आपला दाटसर असा आमरस बनून तयार आहे। चवीलाही खूप छान लागतो। यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केला नाही। मस्त असा दाटसर आणि गुठळ्याचा आमरस बनून तयार आहे। आमरस असाच गुठळ्याचा खायला मस्त लागतो। तर तुम्ही हा आमरस पुरीसोबत सुद्धा खाऊ शकता। तर मस्त इथं आपला गुठळ्याचा आमरस बनून तयार आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा हा आमरस करून बघा। रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आपली वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।